आता बातमी आहे अहिल्यानगरमधून। संगमनेर नगरपालिका निवडणुकीची रंगत सध्या चांगलीच वाढत चालली आहे। इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये सामना रंगलाय। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदेंनी काल संगमनेर शहरात सभा घेतली। या सभेत मंत्री उदय सामंत यांना फोनवरून एमआयडीसी मंजूर करण्याचे आदेश दिले आणि उदय सामंत यांनी 2 महिन्यात याचं नोटिफिकेशन काढण्याचं आश्वासन दिलं। उपमुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी केलेली मागणी मंत्र्यांनी थेट फोनवरून मान्य केल्यानं आता विरोधक आक्रमक झाले आहेत। कितीही बनवाबनवी करणार असं सांगत बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली। उद्या नदी आणि डोंगरही तुम्ही मंजूर करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे एमआयडीसी पाहिजे। काय करणार तुम्ही? एकनाथ शिंदे आहे, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन। जिथं जाल तिथं एमआयडीसी मंजूर। लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर। लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर। नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर। अरे बनवा बनवी करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये। तुम्हाला फंडे करायची सवयच आहे, इलेक्शन फंडे। काल सगळं मंजूर होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।